नमस्कार मित्रांनो, मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क. मित्रांनो, आज आपण पंचायत इंडेक्स जे आहे ॲडव्हान्समेंट इंडेक्समध्ये आपण आज GPTPचा जो आराखडा तुम्ही ऑनलाईन करत आहात त्याची एक्सेल शीट नक्कीच तुम्ही घेतलेली नसेल तर तुम्ही माझ्याकडून परचेस करू शकता. आणि सेकंड स्टेपवर आता येणार आहोत आपण. या आराखड्यामध्ये तुम्ही बघू शकता की मी 3 नंबरची थीम निवडलेली आहे. आता हे 3 नंबरची थीम का निवडली, कारण याच्यावर आपल्याला अनटाईडमध्ये 25% जे काही रक्कम आहे, ही जी रक्कम आहे 25%ची अनटाईडवर जे थीमवर निवडायची आहे ते तुम्हाला त्या थीममध्येच खर्च करायचे आहे. इथं तुम्ही बघू शकता की 25% निधीवर आपल्याला जे थीम निवडायची आहे ते थीम कशी निवडायची आणि कशाच्या आधारे त्या थीमवर पेमेंट करायचं किंवा त्याच्यावर ॲक्टिव्हिट्या बनवायच्या आणि आपला स्कोअर वाढवायचा आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या या पंचायत विकास सूचकांक पोर्टल म्हणजे PIIच्या इंडेक्स पोर्टलवर आपण इथं आलेलो आहोत. इथं तुम्ही बघू शकता होमपेजच्या वर PII 2.0चा स्कोअर कार्ड दिलेला आहे. तर थीम वाईज PII स्कोअर कार्ड ग्रामपंचायतचा आहे. तुमच्या ग्रामपंचायतचा स्कोअर कार्ड तुम्हाला इथं चेक करता येते. इथं तुम्हाला महाराष्ट्र म्हणजे तुमचं राज्य निवडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं जिल्हा निवडायचा, इथं तुमचा ब्लॉक म्हणजे तालुका निवडायचा आहे आणि इथं तुमचा रेकॉर्ड जो आहे PIIचा तो रिपोर्ट इथं शो होते. आता हा जो PIIचा रेकॉर्ड इथं शो झालेला आहे त्यानुसार तुम्हाला त्या थीमवर अनटाईडमध्ये 25% रक्कम जी आहे ते अलाउड करायची आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता की ही जी रक्कम आहे हे तुम्हाला त्या पर्टिक्युलर त्या थीमवर तुम्हाला निवडायची. आता माझी ग्रामपंचायत तुम्हाला मी दाखवणार आहे. इथं तुम्ही बघू शकता खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं माझी ग्रामपंचायत आलेली आहे सांगडू. ठीक आहे, याच्यामध्ये 3 नंबर चाइल्ड फ्रेंडली जी पंचायत आहे त्याच्यामध्ये माझा स्कोअर जो आहे तो बिगिनर आहे म्हणजे Dवर आहे. आणि बाकीच्या थीममध्ये तो चांगला स्कोअर असल्याकारणानं ते थीम निवडली नाही तरी चालते, कारण आम्हाला हा जो 3 नंबरची थीम आहे याचा स्कोअर वाढवायचा आहे. आणि हा स्कोअर वाढवल्याशिवाय आपल्याला पुढच्या वर्षीचा जो काही आराखडा आपल्याला करायचा आहे त्याच्यामध्ये जे काही गुणांकन आपल्याला मिळणार आहे उर्वरित 20%साठी ते आपल्याला कंप्लीट करता येणार नाही. ही जी 25%ची रक्कम आहे ती तुम्हाला याच थीमवरच खर्च करावी लागेल जेणेकरून तुमचा PIIचा जो स्कोअर आहे तो वाढणार आहे. आता तुमचा PIIच्या स्कोअरचा रिपोर्ट कसा काढायचा याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेली आहे. PII या वेबसाईटची लिंक जी आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यावर डायरेक्ट क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर याल. होम पेजवर इथं 2.0 स्कोअर कार्डमध्ये थीम वाईज PII स्कोअर ऑफ ग्रामपंचायत याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला इथं तालुका, तुमचं राज्य, जिल्हा, तालुका आणि सर्च केल्यानंतर तुमच्या पूर्ण तालुक्याचा इथं तुम्हाला जो काही स्कोअर असेल तो दिसते. त्याचबरोबर तुम्ही स्वतःचा ग्रामपंचायतचा पाहायचा असेल तर ग्रामपंचायत स्कोअर कार्डवर जाऊन तुम्ही तुमचा स्वतःच्या ग्रामपंचायतचा जे काही स्कोअर आहे तो इथं चेक करू शकता. परंतु तुम्हाला जर डायरेक्टली पूर्ण तालुक्याचा वन टाईम बघायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे याच्यात थीम वाईज रिपोर्टमध्ये जाऊन तुमचा जो काही PIIचा रिपोर्ट आहे जो स्लो आहे जो डाऊन आहे तो याच्यामधून तुम्ही करू शकता. आणि नॉर्मल विषय आहे का PIIचा स्कोअर जो आहे तो 23-24चा आहे. इथं तुम्हाला राज्य निवडायचं आहे, जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, तुमची ग्रामपंचायत निवडून सर्च करायचा आहे. आता त्याच्यामध्ये जो स्कोअर आहे तो स्कोअर इथं दिसला पाहिजे, कारण आपण आता कम्पेअर करणार आहोत दोन्हीकडे, जसे थीम वाईज आणि स्वतःचा तुमच्या ग्रामपंचायतचा जो काही स्कोअर आहे तो तुमच्या स्कोअर कार्डवर सुद्धा तोच दिसते का तो आपण बघणार आहोत. म्हणजे जेणेकरून तुम्हाला दोन्हीकडे तुम्ही कम्पेअर झाल्यासारखं तुम्हाला वाटणार आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आता आपला जो स्कोअर आहे तो स्कोअर शो होत आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे एक्सेल शीट आहे हे आपल्याकडे 49 रुपीजमध्ये परचेस तुम्ही करू शकता आणि याच्यामध्ये सगळं एडिटेबल आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये सगळीकडे फॉर्म्युले लावलेले आहेत. इथं 0 केल्यानंतर सर्व आकडे 0 होतात, तुम्ही इथं बघू शकता. त्याचबरोबर तुम्हाला सगळे 1.2 50% बंधित, 50% अबंधित, त्याचबरोबर अबंधितमधला 25% थीमवर, 75% इतर कामावर सगळे फॉर्म्युले याच्यामध्ये लागलेले आहेत. आणि हे घेतल्यानंतर तुम्हाला सर्व काम म्हणजे ॲक्टिव्हिटीज करायला सोपं जाणार आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये दुसरा एक टॅब आहे शीट 1 म्हणून, त्याच्यामध्ये तुम्ही एका पेजवरचा आराखडासुद्धा याच्यामध्ये आहे आणि 2 पेजचा सुद्धा आहे. तुम्ही तो बघू शकता की हे रक्कम चेंज तुम्हाला करता येते, त्याच्यामध्ये फॉर्म्युले लावलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण याच्यामध्ये जो तुमचं ग्रामपंचायतचं स्कोअर कार्ड आहे ते इथं तुम्ही बघू शकता ग्रामपंचायत स्कोअर कार्ड म्हणून. ठीक आहे. वेबसाईट खूप स्लो असते कारण पूर्ण देशात याच्यामध्ये तुमचे स्कोअर कार्ड आता बघणं चालू आहे, कारण सगळा आराखडा जो आहे यावर्षीचा GPTP तो याच्या थ्रूच बनवायचा आहे. कारण याच्यामध्ये जे तुमचं गुणांकन असेल त्यानुसारच तुम्हाला इथं तुमचं स्कोअर जो आहे तो त्या इंडेक्समध्ये वाढवायचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याचा स्कोअर कार्ड जो आहे तो तुम्ही इथं बघू, तुमच्या थीम जे आहेत त्या थीम वाईज जो स्कोअर डाऊन असेल त्या डाऊन स्कोअरमध्ये तुम्हाला आराखडा बनवायचा आहे. तर ही झाली महत्त्वाची माहिती. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच जनरल प्रोफाईल कशाप्रकारे अपडेट करायची त्याच्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.